सध्या वक्फ कायद्यावर देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे। काही लोक याला मुस्लिम समुदायाच्या धार्मिक हक्काचं संरक्षण करणारा महत्त्वाचा कायदा मानतात, तर काहींना तो वादग्रस्त वाटतो। पण नक्की हा कायदा आहे तरी काय? वक्फ बोर्डचं नेमकं काम काय आहे आणि या कायद्यात सुधारणा का केली जात आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात। नमस्कार, मी रश्मी खेडीकर आणि तुम्ही पाहतात नवराष्ट्र। वक्फ कायदा म्हणजे काय? तर वक्फ हा इस्लामिक कायद्याअंतर्गत धार्मिक, सामाजिक किंवा परोपकारी कारणांसाठी दिलेल्या मालमत्तेचा प्रकार आहे। ही संपत्ती कायमस्वरूपी असते आणि ती दान करणाऱ्या व्यक्तीला परत मिळवता येत नाही। वक्फ संपत्ती ही मशिदी, मदरसे, अनाथालय, कब्रिस्ताने किंवा शैक्षणिक संस्थांसाठी वापरण्यात येते। वक्फसाठी दिलेल्या जमिनी आणि मालमत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी वक्फ बोर्ड तयार करण्यात आला आहे। या जमिनीचा गैरवापर आणि अवैध मार्गाने तिची विक्री थांबवण्यासाठी वक्फ बोर्डची निर्मिती करण्यात आली। सध्या एक केंद्रीय आणि 32 राज्य वक्फ बोर्ड आहेत। या संबंधी भारतात 1995 साली वक्फ कायदा लागू करण्यात आला, जो वक्फ संपत्तीच्या व्यवस्थापनासाठी नियम ठरवतो आणि वक्फ बोर्डला अधिकार देतो। वक्फ कायद्याचा इतिहास अनेक दशकांपूर्वीचा आहे। ब्रिटिश काळात 1923 मध्ये मुसलमान वक्फ कायदा लागू झाला होता। त्यानंतर स्वतंत्र भारतात 1954 मध्ये वक्फ कायदा करण्यात आला, पण त्यात काही त्रुटी होत्या। 1995 मध्ये नरसिंहराव सरकारनं नव्या वक्फ कायद्याला मंजुरी दिली। भारतात केंद्रीय वक्फ परिषद आणि राज्य वक्फ बोर्ड स्थापन करण्यात आलं। वक्फ बोर्डला संपत्तीच्या व्यवस्थापनाचं संपूर्ण अधिकार देण्यात आले। भारताच्या प्रत्येक राज्यात वक्फ बोर्ड कार्यरत आहे। त्याची मुख्य जबाबदारी म्हणजे वक्फ मालमत्तेचे संरक्षण आणि व्यवस्थापन। वक्फ बोर्ड काय करतो तर वक्फ संपत्तीची अधिकृत नोंदणी करतो, धार्मिक संस्था, शैक्षणिक संस्था, अनाथालय यांना निधी उपलब्ध करून देतो, वक्फशी संबंधित वाद मिटवण्यासाठी सुनावणी घेतो, नवीन वक्फ मालमत्ता अधिकृतरित्या समाविष्ट करतो। आता वक्फ कायदा वादग्रस्त का ठरतोय? वास्तविक पाहता वक्फ बोर्डचे कार्य धार्मिक आणि परोपकारी हेतूसाठी आहे। मग काही नियमांमुळे हा कायदा वादग्रस्त ठरत आहे। वक्फ कायद्यातील काही तरतुदी वादग्रस्त ठरल्या आहेत। वक्फ बोर्डला कोणत्याही संपत्तीवर दावा करण्याचा मोठा अधिकार आहे आणि जर त्यांनी एखादी जमीन वक्फ आहे असं घोषित केलं तर त्यावर न्यायालयात जाणे अवघड होते। त्यामुळे अनेक लोकांना वाटतं की हा कायदा अन्यायकारक ठरू शकतो। केंद्र सरकार नवीन वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 आणण्याच्या तयारीत आहे। या विधेयकाद्वारे काही बदल होऊ शकतात, जसं वक्फ बोर्डच्या कार्यक्षमतेत सुधारणा, अधिक पारदर्शकता आणण्यासाठी नवीन कायद्याची शक्यता असू शकते, संपत्तीशी संबंधित वाद मिटवण्यासाठी स्पष्ट नियम म्हणजेच न्यायालयीन प्रक्रिया सुलभ करण्यासाठी नवीन तरतुदी करण्यात येऊ शकतात। वक्फ बोर्डचे अधिकार कमी करणे, कोणत्याही जमिनीवर दावा करण्याचे अधिकार मर्यादित होऊ शकतात। वक्फ कायदा मुस्लिम समुदायासाठी महत्त्वाचा आहे, कारण तो धार्मिक आणि परोपकारी कार्यासाठी मदत करतो। पण यातील काही तरतुदी वादग्रस्त ठरत असल्यानं सुधारणा आवश्यक वाटतात। नवीन विधेयक कसे असेल आणि ते न्याय्य असेल का याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले। तर मित्रांनो, वक्फ कायदा मुस्लिम समाजासाठी महत्त्वाचा आहे, पण तो इतर लोकांच्या मालमत्तेवर परिणाम करतो का आणि त्यात सुधारणा करण्याची गरज आहे का, यावर सध्या मोठी चर्चा सुरू आहे। तुम्हाला काय वाटतं? वक्फ कायद्यात बदल हवेत का? तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ संपला असेल पण चर्चा सुरू राहील। नमस्कार।